रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये अजून आपण जे आहे ते मुंगशे तयार करायला घेतले आहेत. म्हणजे वडील जे आहे ते मुंगशे तयार करत आहेत. बघू शकता हे जे काम आहे हे सर्वच शेतकऱ्याला जमत नाही, कारण की खूप असे कमी शेतकरी आहेत हे ज्यांना बनवता येते पण त्यांना अपलोड करता येत नाही किंवा सांगता येत नाही. भरपूर असे काही माणसं असतात की त्यांना सांगता येते आणि बनवता येत नाही. जसं की मला सांगता येते पण बनवायला येत नाही. तर बघू शकता तुम्ही किती नक्षीदार काम आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण जे आहे ते ह्याचे जे साचे आहेत किंवा हे जे अ, अ, छोटे छोटे घरं आहेत, तर ह्याला जे आहे का नाही बरोबर अगदी तंतोतंत मापामध्येच ह्याचं जे आहे ते विणावं लागते किंवा ह्याला आडे द्यावं लागते. कारण ह्याच्यात जर कमी जास्त जर आकार झाला तर हे बरोबर दिसत नाही. तर बघू शकता किती बारकाईचं काम आहे आणि किती म्हणजे याला जे आहे ते गोलाकार यावं लागते. आणि जर तुमच्या जर ह्याच्यामध्ये जर कमी जास्त जर झाला आकार तर हे बरोबर दिसत नाही. तर वर जे आहे ते आपण 3 पदरी करणार आहोत. जशी आपल्याला कान असते 2, तसे मुंगशाला पण एक कान राहते. तर तुम्ही कधी ऐकलाय, बघितलाय? तर बघितला तर असालच. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुरेख आणि चांगल्या पद्धतीनं जे आहे ते या ठिकाणी आपलं मुंगसं तयार करणं चालू आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच नवनवीन माहिती आणि जे शेतकरी बांधवांच्या उपयोगाचे जे साधनं आहेत, तर त्यासाठी आम्ही जे आहे ते वारंवार आणि तुम्हाला जे आहे ते अपडेट देत राहतो आणि या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे. तर या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं जे आहे ती वरली गोम 3 पदराची कशी घेतली आहे ती पण बघा. कारण की भरपूर शेतकरी जे आहे ते फक्त 2च पदरं या ठिकाणी लावतात. पण खूप कमी शेतकरी जे आहे ते अशा पद्धतीनं 3 पदराची जी आहे ते गोम या ठिकाणी घातली जाते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.